नमस्कार, आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे। अशाच न्यूज पाहण्याकरिता चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। महात्मा गांधी रोजगार हमी योजना यात कार्यरत कर्मचारी त्यांच्या प्रलंबित मागण्या मंजूर करण्यासाठी संघटनेने विधान भवनावर महाराष्ट्रातील अनेक कामगारांनी काढले धडक मोर्चा। समान काम समान वेतन, समान काम समान वेतन, बंद करा बंद करा बंद करा। राज्यनिधी आपल्या हक्काची, समान काम समान वेतन, समान काम समान वेतन, बंद करा बंद करा, खाजगीकरण बंद करा। राज्यनिधी आपल्या हक्काची, राज्यनिधी आपल्या हक्काची, समान काम समान वेतन बंद करा, खाजगीकरण बंद करा। सर, आपण विधान भवनावर जो मोर्चा काढला आहे कोणत्या संघटनेमार्फत आणि आपण कुठले आहात, म्हणजे प्रॉपर महाराष्ट्रातले विदर्भातले किती लोक आलेले आहेत, तर आपल्या काय काय मागण्या आहेत? आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामधील रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत असलेले क्लर्क कम डेटा एंट्री ऑपरेटर आहे आणि आमच्या प्रमुख मागण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही भव्य स्वरूपाचा हा लाक्षणिक मोर्चा काढलेला आहे। आज इथे हिवाळी अधिवेशन चालू आहे नागपूरमध्ये। तर आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की ज्या कर्मचाऱ्यांना 10 वर्ष पूर्ण सेवेमध्ये झाले आहे अशा कर्मचाऱ्यांना शासनामध्ये समावेश करून घ्यावा आणि त्यानंतर ज्या थर्ड पार्टीमार्फत ज्या नियुक्त्या केलेल्या आहेत त्या नियुक्त्या ह्या राज्य शासनामार्फत करण्यात याव्या, म्हणजे राज्य निधी असोसिएशनमार्फत करण्यात याव्या। तिसरी मागणी अशी आहे की आमच्या सर्वांचा एक आकृतीबंध तयार करण्यात यावा। चौथी मागणी अशी आहे की मागील मानधनवाढीचे सुधारित फिक्सेशन करण्यात यावे। नंतर महागाई भत्त्यामध्ये वाढसुद्धा करण्यात यावी। नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार समान काम व समान वेतन संपूर्ण कर्मचाऱ्यांना देण्यात यावे। या इतर सर्व मागण्यासाठी आम्ही इथे आज विधान भवनावर संपूर्ण लाक्षणिक मोर्चा काढलेला आहे। या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील CDO संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष व हजारोच्या संख्येमध्ये आलेले CDO बांधव आहेत। यांच्या रास्ता आमच्या हेतूने शासनाने मान्य कराव्या एवढी आमची शासनास मान्य विनंती आहे। मला एक सांगा साहेब, हे जी मनरेगा जे आहे महात्मा गांधी योजना ही आता प्रायव्हेटाईज झालेली आहे नाही, ह्या कोणत्या तरी एका कंपनीने याला हँडओव्हर केलेलं आहे हो आणि हिची लढाई आता मागच्या काही महिन्या 1 वर्षापासून चालू आहे। त्यांना जे मागील जे 4-5 वर्ष ज्यांना ड्युटी झाल्या त्यांनाही पगार मिळालेला नाही आहे, मानधन मिळालेलं नाही आहे। आता हे सर्व प्रायव्हेटाईज केलेलं आहे। ह्या कंपनी S2 कंपनी कोणी S2 इम्पॉर्टंट कंपनी आहे, त्याबद्दल आपण सरकारची काय मागणी कराल की S2 कंपनीला आपण पकडाल, कारण की हा न्यायालयीन प्रविष्ट आहे। आमची शासना एवढीच मागणी आहे की आमची सर्वांची नियुक्ती हे कोणत्याही कंपनीमार्फत न करता राज्य निधी असोसिएशनमार्फत करण्यात यावी व कंपनीला जो 17% हा टॅक्स चाललेला आहे तो त्याची मानधनवाढ हे आमच्या संपूर्ण CDO बांधवांना देण्यात यावी त्या स्वरूपात। पण कंपनीच्या आणि पंचायत समितीचा एक साठगाठ झाला होता, त्यांच्यासोबत तुम्हाला नियुक्ती केलेली आहे। आता त्या कंपनी आणि शासनाचा तो GR रद्द झालेला आहे। आता फक्त मूळ मालक कंपनी आहे, त्याच्या अंतर्गत पुरा महाराष्ट्राचे एम्प्लॉईज भरता येईल। मग तुम्ही कशी मागणी करून राहिले शासनासोबत? नाही सर, आमच्यातील काही जुने कर्मचारी जे आहेत त्यांची नियुक्ती ऑलरेडी राज्य निधी असोसिएशनमार्फत झालेली आहे आणि अजूनही त्यांना त्यांच्यामार्फत नियुक्ती मिळते। आमची ही रास्त मागणी आहे की त्यांनी संपूर्ण कर्मचाऱ्यांची जी नियुक्ती आहे हे राज्य निधी असोसिएशनमार्फतच करण्यात यावी। मानधन वगैरे बरोबर आहे, रेग्युलर आहे सुद्धा आम्हाला जे आमची कंपनीमार्फत जे आम्हाला मानधन जे वितरित होते ते 2-3 महिने मानधन आम्हाला मिळत नाही आहे। त्या कारणानं आमची शासन हीच मागणी आहे की त्यांनी आमची नियुक्ती ही राज्य निधी असोसिएशनमार्फत करावी व आम्हाला जे मिळणारं जे वेतन आहे हे वेतन आम्हाला महिन्याच्या 1 तारखेला देण्यात यावं।